गनिमी कावा इतिहासात अनेकदा ऐकलेला शब्द आहे. पण सध्या हा शब्द चर्चेत आहे तो मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे. मनोज जरांगे पाटील बुधवारी 27 ऑगस्टला अंतरवारी सराठीमधून मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांच्या आंदोलनाच्या नियोजनानुसार ते गुरुवारी रात्री आझाद मैदानावर पोहोचतील असं ठरलं होतं. पण मनोज जरांगे पाटील यांचा ताफा प्रचंड होता, जो ठिकठिकाणी होणाऱ्या स्वागतामुळं आणि मोठ्या गर्दीमुळं हळूहळू पुढं सरकत होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले की मुंबईत गर्दी उसळेल असं सांगितलं जात होतं. पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसलं. म्हणून जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईत पोहोचण्याआधीच मुंबईत मराठा बांधवांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. वाहनांच्या रांगा जरांगे पाटलांच्या ताफ्यात असल्या तरी त्याआधीच मुंबईत कित्येक ठिकाणी मराठा बांधव दिसत होते. सकाळी 8 वाजताच आझाद मैदानावर 5,000पेक्षा जास्त आंदोलकांची गर्दी होती. पण जरांगे आझाद मैदानात दाखल होण्याआधीच, त्यांचा ताफा मुंबईत पोहोचण्याआधीच मुंबईत मराठा बांधवांची एवढी गर्दी कशी जमा झाली? मुंबईत पोहोचण्याचा गनिमी कावा मराठा आंदोलकांनी कसा जमवला? सगळ्यांचं लक्ष ताफ्याकडे असताना मराठा बांधवांनी चकवा कसा दिला? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभेडू. आता एक गोष्ट समजून घ्यावी लागते, ती म्हणजे असा गनिमी कावा का गरजेचा होता. तर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुक्रवारी 9 ते 6 एवढ्याच वेळेसाठी परवानगी दिली आहे. आझाद मैदानावर एका वेळी 5,000 आंदोलकांनाच थांबता येईल. मनोज जरांगे पाटील 5 गाड्यांच्या ताफ्यासह आझाद मैदानावर प्रवेश करू शकतील अशा अटी पोलिसांनी घातल्या होत्या. सोबतच शुक्रवारी सकाळी आझाद मैदानाच्या दिशेनं मराठा बांधवांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता, तेव्हा मुंबई पोलिसांनी वाडी बंदर जवळ हा गाड्यांचा ताफा अडवला. पण तरीसुद्धा मराठा आंदोलक आझाद मैदानावर जाण्यासाठी ठाम होते. त्यामुळे गाड्या तिथंच सोडून त्यांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. पण पोलिसांनी ताफा अडवला असला तरी सकाळी 9 वाजेपर्यंतच पार्किंगसाठी नियोजित असलेल्या जागा फुल झाल्या होत्या. म्हणून जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले तेव्हा त्यांच्यासोबत 3,000 गाड्या होत्या. पण त्या गाड्या पार्किंगपर्यंत पोहोचण्याआधीच पार्किंग फुल झालं आणि दक्षिण मुंबई पूर्णपणे जाम झाली. हे सगळं घडलं ते मराठा आंदोलकांनी केलेल्या गनिमी काव्यामुळं. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याआधीच नियमांचं पालन करण्यात येईल असं सांगितलं होतं. पण तरीही त्यांच्या ताफ्यात असलेल्या शेकडो गाड्या, हजारो मराठा बांधव बघतात. एवढ्या लोकांना गाड्यांना मुंबईत एंट्री मिळणार का? आझाद मैदानावर नेमकी गर्दी किती होणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण इथंच दिसून आला तो मराठा आंदोलकांचा गनिमी कावा. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येत होते तेव्हा अंतरवाली सराठीमधून निघताना त्यांच्यासोबत मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यांमधले आंदोलक जोडले गेले. त्यानंतर ते पुण्यात पोहोचले तेव्हा पुणे, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या ताफ्याशी जोडलेले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणावरून आंदोलक त्यांच्याशी जोडले जात होते. त्यामुळे मुंबईत इतक्या प्रचंड संख्येने एकाच वेळी आंदोलक कसे दाखल होणार? एकाच वेळी एवढ्या गाड्यांना मुंबईत प्रवेश मिळणार का? हा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर मराठा आंदोलकांनी नियोजनाच्या माध्यमातून आणि गनिमी काव्यामधून दिलं. मनोज जरांगे पाटील गुरुवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले. तिथे त्यांनी शिवजन्मस्थळाचं दर्शन घेतलं, पत्रकारांशी संवाद सुद्धा साधला. पण त्याच वेळी त्यांच्या ताफ्यात असलेल्या अनेक गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या होत्या. या गाड्यांमध्ये 4 व्हीलरचा समावेश होताच, पण मोठ्या प्रमाणावर ट्रक आणि टेम्पो सुद्धा मुंबईच्या दिशेने जात गुरुवारीच मुंबईत दाखल झाले. या आधीच पोहोचलेल्या मराठा बांधवांनी रस्त्याच्या कडेला गाड्या लावून ट्रक आणि